लपंडाव. 3 मित्र होते. आदित्य, सिया आणि रोहन. संध्याकाळ झाली होती आणि सगळेच कंटाळले होते. खेळायची इच्छा होती, पण काय खेळायचं ते कळत नव्हतं. रोहन म्हणाला, मला वाटतं आता मी घरी जातो, आज पुरे. आदित्य हसत म्हणाला, अरे नको, अजून थोडं खेळूया ना. सिया अचानक म्हणाली, चला लपंडाव खेळू. तिघांनाही कल्पना आवडली. रोहन म्हणाला, ठीक आहे, मी धप धप मोजतो, तुम्ही दोघं लपून जा. तो मोठ्या झाडासमोर उभा राहिला आणि मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4. आदित्य एकीकडे पळाला. सिया दुसरीकडे धावत गेली. रोहनने मोजून झाले आणि दोघांना शोधायला सुरुवात केली. आदित्य तर पटकन बेसला पोचला. सेफ, तो ओरडला. पण सिया कुठेच दिसेना. आदित्य म्हणाला, काय रे, तुला सिया दिसली का? रोहन चिंतेने म्हणाला, नाही, मी त्या झाडांच्या मागेही पाहिलं, ती कुठे गेली? तिघे मोठ्याने ओरडू लागले, सिया, बाहेर ये, अंधार होतोय. पण कुठलंच उत्तर नाही. आदित्य आणि रोहन चिंताग्रस्त झाले. खरं तर सियाला पडलेल्या मोठ्या झाडामागे एक जागा दिसली होती. ती तिथे लपायला गेली. पण तिचा पाय घसरला आणि ती थेट अंधाऱ्या खड्ड्यात गुहेत पडली. आतून ती किंचाळली, मदत, कोणी आहे का वर? तिचा आवाज प्रतिध्वनित झाला. रोहन प्रथम थांबला. तो म्हणाला, श्श, काहीतरी ऐकू आलं का? आदित्य म्हणाला, हो, हा तर सियाचा आवाज आहे. दोघे आवाजाच्या दिशेने धावले आणि तिथे मोठा खड्डा दिसला. सिया खाली ओरडत म्हणाली, मला वर काढा, मला खूप भीती वाटते. रोहन म्हणाला, थांब सिया, मी माझ्या बाबांना बोलावतो. तो घराकडे धावत सुटला आणि काही मिनिटात आपल्या बाबांसोबत परत आला. त्यांनी दोरी आणली, झाडाला बांधली आणि खाली उतरले. टॉर्चच्या प्रकाशात सिया दिसली. ती ठीक होती, फक्त घाबरली होती. तेवढ्यात एक विचित्र गुंडाळी दिसली. जुने ब्लँकेट आणि त्यात गुंडाळलेली एक लाकडी पेटी. रोहनचे बाबा म्हणाले, ही पेटी वर ओढा, मग मी सियाला वर पाठवतो. आदित्य आणि रोहनने दोरी ओढत पेटी वर घेतली. नंतर सियालाही वर आणलं. सगळे घरी गेले आणि पेटीकडे पाहू लागले. ब्लँकेटसारखं काढत जाताच त्यांनी पाहिलं, सोनेरी नाणी, हिऱ्यांचे दगड, रुबी, पाचू, मोती, जुने दागिने सगळे दिपून गेले. आदित्य म्हणाला, अरे वा, हे तर खजिनाच आहे. सिया म्हणाली, आपण काय करूया? रोहनचे बाबा म्हणाले, हे पोलिसांकडे द्यायला हवं. दुसऱ्या दिवशी पोलीस तपास सुरू झाला. सगळ्यांनी खजिना पोलिसांकडे दिला. आठवडे गेले, उत्तर काहीच नाही. एके दिवशी रोहनच्या बाबांना फोन आला. ते म्हणाले, सगळे लवकर या, आज पोलीस आले आहेत. मुलांनी धाव घेतली. कप्तान म्हणाले, हा खजिना तुमचाच आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुलांचा आनंद ओसंडून वाहू लागला. काही दिवसानंतर सियाने सर्वांना बोलावलं. ती म्हणाली, मी खजिन्याचे 6 भाग केले आहेत. 1 भाग आईवडिलांना, 1 भाग रोहनच्या कुटुंबाला, 1 भाग रोहनला, 1 भाग आदित्यला, 1 भाग मला आणि 1 भाग गरीब मुलांसाठी दान करणार. सगळे आश्चर्यचकित झाले आणि तिचं खूप कौतुक केलं. कथेचा संदेश, खजिना मिळाला, पैसे मिळाले, प्रसिद्धी मिळाली, पण सियानी शिकवलं, खरी श्रीमंती पैशात नसते, ती चांगल्या मनात आणि वाटण्यात असते.